राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. नमस्कार लाईव्हच्या दणक्याने प्रशासन कामाला लागले. बोळेगाव व एसगी येथील रेती उपसा बंद. राज्यातील ऊस उत्पादकांसाठी कर्जफेडीच्या मुदतीत 15 ऑगस्ट पर्यंत वाढ. मुंबईत उभा राहणार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा 23 फुटी पुतळा. नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची चौकशी सुरू. कंधार तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अधिसूचना जाहीर. भोकरमध्ये घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. अभिलेखे सादर न केल्याप्रकरणी 5 गट विकास अधिकारी व 5 सहाय्यक लेखाधिकाऱ्यांचा 2 दिवसाचा पगार कपात. आता बातमीपत्र विस्ताराने. नमस्कार लाईव्हने सातत्याने बोळेगाव, एसगी, माचनूर येथील अवैधरित्या वारेमाप प्रमाणात रेती उपसाविरुद्ध आवाज उठवला होता. त्या ठिकाणच्या चित्रीकरणही बातमीपत्रात प्रसारित केले होते. तसेच माहिती अधिकारात तेलंगणाच्या सीमेवरच्या ट्रॅफिक चेकपोस्टवरून मोठ्या प्रमाणावर रेती वाहतूक झाल्याचा पुरावा समोर आल्यावर झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले. यामुळे गत 2 दिवसापासून वाळू उपसा बंद आहे. सरकारचे होणारे नुकसान, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, रस्त्याचे होणारे नुकसान असे बरेच यामुळे वाचलेले आहे. यामुळे सामान्य जनता एकीकडे नमस्कार लाईव्हला धन्यवाद देत आहे, तर दुसरीकडे वाळू माफिया त्यांच्या हस्तकामार्फत व काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या व्यक्तीमार्फत नमस्कार लाईव्हला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहीतरी खोटे नाटे काढून नमस्कार लाईव्हच्या प्रतिनिधीला यात गुंतविण्याचा प्रकार चाललेला आहे. परंतु अशा अभद्र प्रवृत्ती व गावगुंडांच्या गुंडशाहीला नमस्कार लाईव्ह दबलेली नाही व दबणारही नाही. नमस्कार लाईव्हला दिलेल्या धमकीचा कुठलाही परिणाम होणार नाही. प्रशासनानेही अशा गावगुंडांवर त्यांची कारवाई करावी व या रेती माफियांपासून जनतेला व पर्यावरणाला मुक्ती मिळवून द्यावी अशी अपेक्षा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पीक कर्ज फेडीची मुदत वाढवून दिली आहे. ही मुदत आता 15 ऑगस्ट पर्यंत राहील अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्यभर राबवली जाते. जिल्हा बँक तसेच व्यापारी बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा होतो. मुदतीच्या आत म्हणजे 30 जून पर्यंत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात सवलत देण्यात येते. राज्यातील ऊस उत्पादकांना मुळात गाळपाच्या शेवटच्या टप्प्यात कारखान्यांनी पेमेंट दिलेले नाही. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी असमर्थ ठरलेले सर्व ऊस उत्पादक शेतकरी यंदा डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेपासून वंचित राहणार होते. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे आता कर्जफेडीला मुदतवाढ मिळाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदा FRP नुसार कारखान्यांनी अजूनही पेमेंट दिलेले नाही. परिणामी 30 जून पर्यंत या शेतकऱ्यांना कर्जफेड करणे शक्यच नव्हते. त्यामुळे या शेतकऱ्यांना 1.5 महिन्याची जास्त मुदत कर्जफेडीसाठी मिळाली आहे. आता 15 ऑगस्ट पर्यंत कर्जफेड केल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचाही फायदा घेता येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शेतकऱ्यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची नियमावली माहिती करून घेता येते. त्यासाठी कोणत्याही पीक कर्ज देणाऱ्या सहकारी बँकेला किंवा तालुका उपनिबंधक कार्यालयाला भेट द्यावी असे सूत्रांनी म्हटले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाची जोरदार चर्चा गेली अनेक दिवस सुरू आहे. स्मारकासाठी शिवाजी पार्क, महापौर निवासस्थान यासारख्या अनेक जागांची चर्चाही सुरू आहे. यातून अनेक वादही निर्माण झाले होते. मात्र याच वेळी दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंचा एक भला मोठा पूर्णाकृती पुतळा तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. आता हा भल्या मोठ्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मुंबईतील ताडदेव भागातील एका कार्यशाळेत हा पुतळा तयार करण्यात आला आहे. नुकतीच या पुतळ्याची पाहणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा पुतळा तब्बल 23 फूट इतका उंच आहे. हा पुतळा संपूर्ण ब्रॉन्झचा असणार आहे.
सध्या या पुतळ्याचे मेणाचे आणि फायबरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र यामध्ये थोडेफार बदल असून त्यानंतर अंतिम कामासाठी हा पुतळा कोल्हापूरला पाठविण्यात येणार आहे. या पुतळ्याचे काम शिल्पकार यावलकर हे करीत आहेत. या पुतळ्यासमोर उभं राहून उद्धव ठाकरेंनी देखील फोटो काढला आहे. बाळासाहेबांनी आपल्या अमोघ वाणी, वक्तृत्व आणि खास ठाकरी शैली यांच्या जोरावर कायमच उपस्थितांची मने जिंकून घेतली आहेत. बाळासाहेबांची खास शैली आणि भाषण करताना उभं राहण्याची विशिष्ट लकब अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचा हा पुतळा तयार करण्यात येत आहे. एकीकडे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या जागेबाबत जरी वाद असला तरीही दुसरीकडे मुंबईत मात्र हा भला मोठा पुतळा उभा राहणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तत्कालीन समाज कल्याण सभापती आणि शिवसेना गटनेत्यांनी केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी सहाय्यक आयुक्त सुनील कौसडीकर यांनी चौकशीला प्रारंभ केला. समाज कल्याण विभागात जवळपास 3 वर्षापासून रखडलेली वैयक्तिक लाभाच्या योजनेमधील साहित्य खरेदीची प्रक्रिया 2014 ते 2015 मध्ये तत्कालीन समाज कल्याण सभापती मंगाराणी आंबुलगेकर यांनी सुरू केली होती. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचा कार्यकाल संपला. पुढे नूतन सभापतींनी खरेदी व लाभार्थी निवडीची प्रक्रिया पूर्ण केली. मात्र या योजनेतील साहित्य खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खुद्द मंगाराणी आंबुलगेकर यांच्यासह शिवसेनेचे नागोराव हिंगोले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विभागीय आयुक्तांकडे केली होती. गुरुवारी चौकशीला प्रारंभ करत खरेदी संचिका मागवून तक्रारकर्त्यांचेही म्हणणे ऐकले. माजी सभापती मंगाराणी आंबुलगेकर आणि इंगोले यांनी तक्रारीचे मुद्दे कौसडीकर यांच्यापुढे ठेवले. दरम्यान चौकशीत अनेक आक्षेपार्ह बाबी आढळल्याचे सूत्रांनी सांगितले. समाज कल्याण विभाग व महिला बाल कल्याण विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी 2.5 कोटीची खरेदी केली होती. त्यात महिला व बाल कल्याण विभागाने 55 लाखांच्या मशिनी खरेदी केल्या होत्या. ही चौकशी शुक्रवारीही सुरूच राहणार आहे. कंधार तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला असून यामध्ये 38 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतीचे 25 जुलै रोजी मतदान होणार आहे, तर 27 जुलै रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात मतमोजणी होणार असल्याची माहिती महसूल विभागाचे नायब तहसीलदार सुरेश वडवळकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधींना बोलताना दिली. यामध्ये आलेगाव, भोजूचीवाडी, बिजेवाडी, बोळका, चिखलभोसी, दहीकळम, धानोरा कवठा, नंदशिवनी, फुलवळ, रहाटी, राऊतखेडा, रवई, संगमवाडी, सावळेश्वर, शेकापूर, शिरूर, तळ्याची वाडी, तेलूर, उमरगा, एलूर इत्यादी 38 ग्रामपंचायतीची पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे फॉर्म भरणे 4 ते 10 जुलैपर्यंत सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत राहणार आहे, तर फॉर्मची छाननी 15 जुलै आणि फॉर्म मागे घेणे 15 जुलै सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत, यादी प्रसिद्ध करणे 15 जुलै रोजी दुपारी 4 वाजल्यानंतर, मतदान 25 जुलै रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आणि मतमोजणी 27 जुलै रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून त्या पक्षाचे कार्यकर्ते आतापासून कामाला जोमाने लागले असले तरी कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायत मिळणार हे सध्या तरी सांगणे अवघड असून लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी भोकर नगरपालिकेकडून लाखो रुपयाचा सुराडा केला जातो. तरीही शहराची अवस्था जैसे थे आहे. शहरातील घाण कचरा नष्ट करण्यासाठी पालिकेने स्वतंत्र हक्काची जागा खरेदी केली आहे, मात्र तेथे अद्याप काहीही प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही.
परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे। शहरात प्रारंभी मराठवाड्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कार्यालय कार्यान्वित होती, त्यामुळे स्वच्छतेसंदर्भात ठोस निधी नसल्याने फारसे काही निर्णय घेता आले नाहीत। 5 वर्षापूर्वी ग्रामपंचायत कार्यालय बरखास्त करून नगरपालिका झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या। विधायक विकासासाठी मुबलक असा निधी असल्याने स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना साकार होईल अशी अपेक्षा होती। शहरातील घाण कचरा नष्ट करण्यासाठी नगरपालिकेने हालचाली सुरू करून शहरापासून 1 किलोमीटरवरील मुदखेड रस्त्यालगत स्वतंत्र हक्काची जागा काबीज केली। यालाही आता 5 वर्षे उलटून गेली तरी पालिका तिथे कचरा टाकत नाही। कचरा नष्ट करणारी यंत्रसामुग्री आलेली नाही। कचरा नष्ट करण्यासाठी येणारा निधी कुठे जातो? निधी नसेल तर सध्या कचरा जमा करून त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, असे प्रश्न आहेत। गेल्या 5 वर्षापासून ही प्रक्रिया का थंडावली आहे? माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी येथे एका हाती सत्ता आणली, मग अशा कामांना ते प्राधान्य का देत नाहीत? त्यांनी लक्ष देऊन ही प्रक्रिया मार्गी लावावी अशी मागणी शहरातून केली जात आहे। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे पंचायत समिती स्तरावर अभिलेखे पूर्ण न केल्याप्रकरणी 5 गट विकास अधिकारी व 5 सहाय्यक लेखाधिकाऱ्यांचा 2 दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहे। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामातील लेखे पूर्ण करण्याची अंतिम तारीख 27 मे होती। कॅशबुक, रजिस्टर, प्रशासकीय खर्चाचे कॅशबुक, पासबुक, ई अभिलेखे सादर करणे आवश्यक असते। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सूचना देऊन हजर न राहणे, नोटिशीला उत्तर न देणे, अभिलेखे सादर न करणे, त्यामुळे 1 दिवसाचा पगार कपात करण्यात आला आहे। तसेच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, तरी सुद्धा अभिलेखे सादर केली गेली नाहीत। त्यामुळे बिलोली गट विकास अधिकारी MK बिचकुले, हदगाव SS धनवे, मुखेड VN घोडके, नायगाव PK नारवटकर, उमरी MN केंद्रे यांच्यासह सहाय्यक लेखाधिकारी पायलवार, भुसारे, कांबळे, पापनवार यांचाही 2 दिवसाचा गटविकास अधिकारी व सहाय्यक लेखाधिकाऱ्यांचे 2 दिवसाचे वेतन दंड म्हणून कपात करण्यात यावे। तसेच दंडाची रक्कम जूनच्या देय वेतनातून कपात करावे असे आदेशात नमूद केले आहे। हे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी काढले आहेत। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। दुसऱ्या दिवशीही मार्चच्या डॉक्टरांचा संप सुरूच। रेशन दुकानदारांची आज नांदेड तहसीलमध्ये बैठक। LED लावून मुंबईच्या मरीन ड्राईव्हची शान घालवू नका, हायकोर्टाचा निर्णय। अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या कारला राजस्थानमध्ये अपघात, अल्टोमधील 2 वर्षाची मुलगी ठार। आजचे वाढदिवस: ज्ञानोबा मुंडे, हरभजन सिंग, डॉक्टर बिमल जालान, अबीर चौके, बळीराम सिरस्कर, संजना भागवत, स्वरा तानुलवार, वंश पडगिलवार, शंकर नांदेडकर, अंकुश कोल्हे, माने पाटील, पवन बियानी या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। निधन वार्ता: बाबासाहेब आकात, पोचाबाई धडेकर, गणपत शिंदे। आजचे सुविचार: क्यों घबराता है पगले दुख होने से, जीवन तो प्रारंभ ही हुआ है रोने से। राम मामिलवाड। नमस्कार लाईव्ह वाचक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। नमस्कार लाईव्हच्या दणक्याने प्रशासन कामाला लागले, बोळेगाव व एसके येथील रेती उपसा बंद। राज्यातील ऊस उत्पादकांसाठी कर्जफेडीच्या मुदतीत 15 ऑगस्ट पर्यंत वाढ। मुंबईत उभा राहणार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा 23 फुटी पुतळा। नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची चौकशी सुरू। कंधार तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अधिसूचना जाहीर। भोकरमध्ये घाणीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। अभिलेखे सादर न केल्याप्रकरणी 5 गट विकास अधिकारी व 5 सहाय्यक लेखाधिकाऱ्यांचा 2 दिवसाचा पगार कपात। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे सकाळचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।